संतधाम दक्षिण परिक्रमा 2026 2 जानेवारी पासून या परिक्रमेला सुरुवात झाली आणि परिक्रमेचं असणार हे प्रथम वर्ष श्री हरिभक्तीपरायण संजयजी महाराज बोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्रमा संपन्न झाली आणि याचं मावदे जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी प्रथम सत्रामध्ये संपन्न झालेला आहे। द्वितीय सत्रात बैठकीस उपस्थित महाराष्ट्र राज्य वारकरी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ चोपदार, त्याचप्रमाणे आदरणीय संजयजी महाराज बोरगे वारकरी सेवा संघ पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे सचिव आदरणीय दिलीपरावजी फडे, माझे उपाध्यक्ष निवृत्ती महाराज गोळेकर, आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक विलासपत्या बालवडकर, सर्व तालुक्यातून आलेले अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि सर्व सदस्य मंडळी, या 2025 या वर्षामध्ये वारकरी सेवा संघाच्या वतीनं आपापल्या विभागात असेल, तालुक्यामध्ये असेल, प्रत्येकाने जे काही काम केलेलं आहे त्या कामाचा कार्याचा आढावा आणि त्या आढाव्याच्या निमित्तानं आजची ही वार्षिक सर्वसाधारण सभा पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली आहे आणि या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी महाराष्ट्र राज्याचे आणि आपल्या सर्वांचे आदरणीय या वारकरी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय हरिभक्तपरायण राजाभाऊ चोपदार, त्याचप्रमाणे जिल्हा अध्यक्ष संजय महाराज बोरगे, उपाध्यक्ष माणिकांना फराटे, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक विलासपत्या बालवडकर, कोळेकर आबा, सर्व उपस्थित सर्व तालुक्यातील सर्व पदाधिकारी, विभागातील सर्व पदाधिकारी, माता भगिनी, आपल्या सर्वांचं या ठिकाणी आमचे ज्येष्ठ सहकारी संजय महाराज वाबळे सर यांनी सर्वांचं स्वागत केलं आणि पुढील मीटिंगची सर्व सूत्र माझ्याकडे दिली, त्याबद्दल मी त्यांचं मनुष्य एकदा त्यांना धन्यवाद देऊन मी आदरणीय राजाभाऊ चोपदार आणि जिल्हाध्यक्ष संजय महाराज बोरगे यांची परवानगी घेऊन सभेला सुरुवात करतो। आजच्या या सभेचा पहिला विषय आहे सभेचे माननीय अध्यक्ष साहेब यांची निवड करणे। मी आपल्या सर्वांच्या वतीनं आजच्या या सभेचा अध्यक्षस्थानी वारकरी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ चोपदार यांनी आजच्या या सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी या सभेच्या वतीने विनंती करतो। आदरणीय फडे साहेब यांनी जी सूचना मांडली या सूचनेला आपल्या सर्वांच्या वतीने पूर्ण अनुमोदन देतो। सभेचे माननीय अध्यक्ष ज्यांनी आता नुकतंच या अध्यक्ष स्थानाचं ग्रहण केलं त्यांच्या परवानगीने मी आपल्या पुढील सभेच्या कामकाजाला सुरुवात करतो। विषय नंबर 2 मान्यवरांच्या हस्ते अध्यक्षांच्या हस्ते प्रतिमा पूजन दीपक प्रज्वलन ते मागाशी आपण सर्वांच्या वतीने झालेलं आहे। विषय क्रमांक 3 दिनांक 9/2/2025 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे। मी सन 2024 या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा ही आळंदी येथे 9/2/2025 रोजी झालेली होती। त्या सभेचं प्रोसिडिंग या ठिकाणी वाचून दाखवतो। सभेच्या अध्यक्षस्थानी राजाभाऊ चोपदार यांची नियुक्ती करण्यात आलेली होती। त्यानंतर संत प्रतिमाने जे प्रबोधन करण्यात आलं उपस्थितांच्या वतीने सन 2024 वर्षातील कामकाजाच्या आढावाबाबत सविस्तर चर्चा झाली। त्यामध्ये प्रथमतः वारकरी सेवा संघ पुणे जिल्ह्याचे वतीनं दिलीप फडे यांनी 2024चा अहवाल सादर केला। नंतर दौंड तालुका वतीने दादासाहेब शितोळे
यांच्या वतीने अरुण खताळ भाऊसाहेब यांनी अहवाल सादर केला. इंदापूर तालुक्याच्या वतीने दत्तात्रय गोळटे अप्पा यांनी अहवाल मांडून हा सेवेचा उपक्रम आहे आणि तो आपण सर्वांनी राबवला पाहिजे असं मनोगत व्यक्त करताना सांगितलं. पुरंदर तालुका वतीने तालुका अध्यक्ष आनंद महाराज पाटे यांनी आढावा दिला. त्यांचा त्या दिवशी वाढदिवस असल्याने सर्वांनी सभेच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. पुणे शहर पश्चिमच्या विभागाच्या वतीने चांदेरे महाराज यांनी अहवाल सादर केला. शिरोळ तालुका वतीने दिलीप नागवडे तर बारामती तालुका वतीने मोबाईल संभाषणाद्वारे बारामतीने अहवाल सभेपुढे सादर केलेला. भोर तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष तानाजी महाराज नायकर यांनी अहवाल सादर केला आणि सर्व उपस्थित तालुका आणि विभागाचे अहवाल वाचन या ठिकाणी झाले. त्यानंतर मान्यवरांचे मनोगत सर्व तालुकाध्यक्ष यांना त्यावेळी आपापलं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली सभेने आणि त्यावेळी भोर तालुका अध्यक्ष तानाजी महाराज नाईककर यांनी मनोगतामध्ये आपल्या भागातील सर्व लहान मुलांना सांप्रदायिक शिक्षणाचे धडे देऊन त्या मुलांना भावी काळात भविष्यामध्ये प्रवचनकार कीर्तनकार अशी त्यांची नावाची ओळख निर्माण व्हावी आणि त्याकरता आम्ही सर्व भोर तालुका वारकरी सेवा संघ प्रयत्नशील आहोत. इंदापूर तालुक्यातील विजयश्री रायते यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि या मनोगतामध्ये सेवा कार्यामुळे खूप मानसिक समाधान मिळतं अशी भावना व्यक्त केली. दौंड तालुक्याचे रंगनाथ आप्पा शितोडे यांनी आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या. दत्तात्रय गोळटे यांनी संतांच्या प्रतिमा अमितभाई तांबोळी यांच्याकडून इंदापूर तालुक्यात सप्तभेट जिल्ह्याच्या समारंभाचे वर्णन करताना त्यांना नकळत भावना अनावर झालेलं होतं. दौंड तालुक्याचे तुषार महाराज दुर्गुडे यांनी मनोगत व्यक्त केले. शिरूर तालुका दिलीप नागवडे बाळासाहेब फराटे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर वारकरी सेवा संघाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष संजय महाराज वर्गे यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्व तालुका आणि विभागाचे पदाधिकारी यांनी केलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. यापुढेही असे जोमाने कार्य चालू ठेवा असे आवाहन केले. हरिपाठाची पुस्तके छापवायची असून त्यावर जर कोणाला नावे छापवायची असतील तर त्यांनी देणगी रोख स्वरूपात लवकरात लवकर जमा करावी म्हणजे त्यांची नावे छापता येतील. जिल्हा कार्यकारिणी काही सदस्यांनी अद्यापर्यंत वर्गणी जमा केलेली नाही. सदस्य वर्गणी म्हणून ती जिल्हा सचिव दिलीप फळे यांच्याकडे जमा करावी असे सांगितले. दौंड तालुक्यात रंगनाथ शितोडे, पुरंदर तालुक्यात सरपंच सौ यादवताई, इंदापूर तालुक्यात हमीदभाई तांबोळी यांनी सर्व संतांच्या प्रतिमा सत्कार केल्याबद्दल जिल्हा कार्यकारिणी व सभेच्या वतीने त्यांचे मनपूर्वक असे आभार मानून कौतुक केले. त्यानंतर शेवटचा विषय सभेचे माननीय अध्यक्ष साहेब यांचे मनोगत आणि मार्गदर्शन. सभेचे माननीय अध्यक्ष साहेब राजाभाऊ चोपदार यांनी मनोगतामध्ये सर्व तालुका स्तरावर विभागवार झालेल्या कार्याबद्दल त्या सेवा कार्याचा गौरव केला, मनापासून कौतुक केले. ज्यांनी आषाढी वारीवेळी वारकरी यांची सेवा केलेली आहे त्या कार्याची दखल घेऊन त्यांचाही यथोचित गौरव करण्याची योजना आहे असे सांगितले. तसेच देणगीदाराकडून देणगी स्वीकारत असताना त्याचा उपयोग खरोखरच ज्या ज्या देणग्यांना गरज आहे त्याची आवश्यकता आहे त्यांनाच मदत करण्यात येईल असेही सांगितले. आपण सर्वजण मनापासून अहोरात्र वारकरी सेवा संघाचं कार्य करीत आहात आणि सर्वांच्या मनामनामध्ये जे पोहोचवतात तेच कागदावर अहवालाच्या रूपाने तयार करीत असताना त्याची निश्चितपणाने काळजी घेऊन जर आपण तो अहवाल सादर केला तो अधिक प्रभावशील राहील याबाबत त्यांनी सूचना केली. शिरूर तालुका पदाधिकारी मंडळींनी आम्हाला आणखी काही पदे नियुक्त करायची आहेत तरी त्यामुळे नियुक्तीपत्र द्यावी अशी मागणी केली. त्यावर वारंवार पदनियुक्तीपत्र मागणी करू नये, फक्त पद असेल तरच काम करील अशी भूमिका ज्याची असेल त्यांनी काम केले नाही तरी चालेल अशी स्पष्ट भूमिका भाऊंनी यावेळी मांडली.
शिरूर तालुक्याने नियुक्ती पत्राबाबत प्रथम नावाची यादी जिल्हाध्यक्षांकडे द्यावी, नंतर त्यावर विचार करून योग्य ते निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. यापुढे सर्व तालुका विभागवार सर्वांनी एकत्र येऊन सर्वांना बरोबर घेऊन काम करूया. शेवटी पुन्हा एकदा अध्यक्ष साहेबांनी पदाकरता काम करू नये, हे कार्य सेवा कार्य आणि सेवा या भावनेतून सर्वांनी पुढे येऊन काम करावे असे सांगून सर्वांना आशीर्वाद दिले. आभार व समारोप वारकरी सेवा संघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय माणिकांना फराटे यांनी प्रत्येक तालुक्यातील विभागातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहून वार्षिक सर्वसाधारण सभेतील चर्चेमध्ये सहभाग घेऊन आपली मते मांडली. आपल्या कार्यकाळातील कार्याचा अहवाल या सभेमध्ये वाचून दाखवला. याबद्दल सभेच्या वतीने आणि वारकरी सेवा संघ पुणे जिल्ह्याच्या वतीनं सर्वांचे आभार मानले आणि सभेचे माननीय अध्यक्ष यांच्या परवानगीने सभा संपल्याची जाहीर केली. शेवटी सामूहिक पसायदान होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. सादर करतो सन 2024 मध्ये काम करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि 25 मध्ये या जिल्हा पातळीवरती काम करण्याची संधी मिळाली. आणि आपला सर्व मंडळींच्या आशीर्वादानं, सहकार्यानं, प्रेमानं आणि उत्स्फूर्त अशा साथीमुळं अध्यक्ष संजय महाराज बोरगे, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष माणिकांना फराटे, कोळेकर असतील, बालवंत ताते असतील आणि सर्वांना आपला आशीर्वाद ज्यांचा आहे राजाभाऊ चौदार, सर्वांच्या सहकार्याने मी या ठिकाणी जे काही जिल्ह्याच्या वतीने काढता आलं आम्हाला सर्वांना त्याचे थोडक्यात मी सांगतो. संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्यातील दिंड्यांना कोराळे येथे आरोग्याचं जे मेडिकल किट असतं त्याचं वाटप या सोहळ्यामध्ये सर्व दिंड्यांना करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी क्षेत्र सोमाई कलंज सोमेश्वर या ठिकाणी जाऊन स्वच्छता, दर्शन बारी व्यवस्था असेल, इतर काही विद्या प्रशासन असेल यांनी जी काय आम्हाला सेवा दिलेली असेल करण्यासाठी ही सर्व सेवा करण्याचा प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे वारकरी स्नेह मेळावा या ठिकाणी घेण्यात आलेला होता. तीर्थशेती नद्या स्वच्छता अभियानांतर्गत आळंदी या ठिकाणी इंद्रायणी घाट, आळंदीचं माऊलींचं महाद्वार, सभोवतालचा परिसर हा एक स्वच्छता करण्याचा आम्हाला योग आला. सोपानदेव महाराज संजीवन समाधी सोहळा या ठिकाणी जिल्हा आणि जिल्ह्याच्या वतीने सर्व तालुक्यातील सर्व मंडळी, त्याचप्रमाणे वारकरी जी काही बारमाही वारकरी असतात त्यांनाही दिवाळीच्या निमित्तानं मिठाई वाटप असेल, परत संपूर्ण पोशाख असेल, जी काही त्यांना लागणारे ज्या आवश्यक वस्तू असतील त्या पुरवण्याचा प्रयत्न संजय महाराज बोरगे यांच्या सहकार्याने आम्ही करीत आलेलो आहोत. हा आमचा जिल्ह्याचा अहवाल मी जिल्हाध्यक्ष संजय महाराज बोरगे यांना विनंती करतो की आपण तो भावना सुपूर्द करावा. विमलेश रोप लाविलेद्वारे त्याचा वेल गेला गगनावरी. माऊलींच्या या अभंगाच्या युक्तीप्रमाणे महाराष्ट्र राज्य वारकरी सेवा संघ संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ चोपदार यांनी या वारकरी सेवा संघाची जे उभारणी केली त्या माध्यमातून आमच्यासारख्या लहान थोर अशा कार्यकर्त्यांना वारकरी सेवा संघात कार्य करण्याची संधी दिली. भाऊंनी त्यांच्या मार्फत 2 तालुक्याचं अध्यक्षपद आमचे परमार्थ स्नेही पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाचे समन्वयक संजय महाराज वाबळे यांनी आम्हाला प्रथमतः
नागेश्वर मंदिरामध्ये पाठसला बोलावलं, तुमच्याकडे काम आहे. त्यांनी मला तिथं नेलेल्या आल्यानंतर सूचना दिली की तुम्हाला या दौंड तालुक्याची धुरा सांभाळायची आहे. चालेल म्हटलं, तर आपल्याला आले तर मग त्यांनी आता मग ती धुरा स्वीकारत असताना त्यांना पुढील कार्य काय आहे, कसं मार्गदर्शन काय आहे त्यांचं आम्हाला लाभलं. त्या माध्यमातून आम्ही प्रथमतः आमच्याच गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक रंगाप्पा यांच्या माध्यमातून आपण आम्हाला प्रतिमा देण्याचं 2024 मध्ये आणि प्रतिमा देऊन त्या प्रतिमेचाही कार्यक्रम या ठिकाणी आणि ते बाबूंच्या हस्तेच समर्पण सोहळा झाला. त्या प्रतिमा दिल्यानंतर पुढं प्रत्येक संतांच्या पुण्यतिथी सोहळा संत नरहरी महाराज सोनार पुण्यतिथी पाटस, जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठ गमन, रोटी आपलं देऊळगाव गाडा आणि रोटीचं भजनी मंडळ दरवर्षी देऊळला जातं. त्या ठिकाणी वैकुंठ गमन सोहळ्याच्या ठिकाणीच आम्ही तो वैकुंठ गमन सोहळा साजरा करतो तुकाराम महाराजांचा. त्यानंतर एकनाथ श्रेष्ठी पांढरेवाडीला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहामध्येच आपण साजरे करतो. संत गोरोबा काका कुंभार या हा कुंभार समाज पाटसला मोठ्या संख्येने आहे. त्या ठिकाणी मंदिर आहे. त्या ठिकाणी आम्ही हा दौंड तालुक्याच्या वतीनं गोरोबा काकांचा सोहळा पुण्यतिथीचा साजरा करतो. संत चोखा मेळा पुण्यतिथी रोटी या ठिकाणीच फोटोला प्रतिमेला हार घालून साजरी केली, भजन देत केलं. संत मुक्ताबाई तेजोविलिंदेन सोहळा रोटी या ठिकाणीच केला. संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा रोटी या ठिकाणी केला. संत नामदेव महाराज पुण्यतिथी सोहळा पाटसला शिंपी समाज आहे, त्यांचं त्या ठिकाणी मंदिर आहे नामदेव महाराजांचं, तिथं हा सोहळा साजरा करतो आम्ही त्या ठिकाणी जाऊन. त्यानंतर संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळा पांढरेवाडी या ठिकाणी तो साजरा केला. त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्यांच्यात सहभागी झालो आणि सर्व माळी बांधवांनी या पुण्यतिथी सोहळ्यासाठी कीर्तन आणि महाप्रसाद दिला होता त्या पांढरेवाडी ठिकाणी. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवन सोहळा आळंदी या ठिकाणी आम्ही भजनी मंडळ गेलेलो होतो, त्या ठिकाणी साजरा केला. त्यानंतर संत रोहिदास महाराज पुण्यतिथी सोहळा पाटस या ठिकाणी चर्मकार समाज आहे, त्यांनी त्या ठिकाणी रोहिदास महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे. त्या ठिकाणी सप्ताह असतो आणि त्यामध्ये तो तिथं आम्ही जाऊन वारकरी सेवा संघाने साजरा केला. त्यानंतर संत सोपान काका महाराज समाधी सोहळा रोटी या ठिकाणी संताजी महाराज जनगाडी आणि संत कान्होराज महाराज जनगाडी या तिन्ही संतांचा सोहळा हा पुण्यतिथीचा याच ठिकाणी आम्ही साजरा केला असो. त्यानंतर स्नेह मेळावा आणि यानंतर विशेष जे यानंतर आम्ही वारकरी सेवा संघाने ज्या अखंड हरिनाम सप्ताहांना भेट दिली, अखंड हरिनाम सप्ताह मांडवगण फराटा येथे भेट, अखंड हरिनाम सप्ताह वडगाव बांडे येथे भेट, अखंड हरिनाम सप्ताह देऊळगाव गाडा भेट, अखंड हरिनाम सप्ताह पांढरेवाडी भेट, अखंड हरिनाम सप्ताह हिंगणेगाडा, अखंड हरिनाम सप्ताह वासुंदे, अखंड हरिनाम सप्ताह पडवी, अखंड हरिनाम सप्ताह उंडवडी बारामती दराडवाडी, अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आपण दौंड तालुक्याच्या वतीनं वेळोवेळी वारकरी सेवा संघाच्या माध्यमातून भेटी दिल्या. त्यानंतर आपण ज्यावेळेस आपली नियुक्ती होती आपण त्यावेळेस आपल्याला जे पत्र दिलेलं असतं तर महाराजांना त्यावेळेस हे पत्र दाखवलं होतं. तर प्रत्येकाने असं पत्र दिल्यानंतर आपल्याला ते असं आपण लॅमिनेशन करून व्यवस्थित ठेवलं पाहिजे, फाईल बनवली पाहिजे त्या पत्रांची. त्याचं परत नियमावली पुढे असं सर्वांनी अध्यक्ष सचिव यांनी याची नोंद घ्यावी.
आणि नियमावली आणि आपल्याला जे पद मिळालं आहे त्याचं सर्टिफिकेट त्याचं लॅमिनेशन करून फाईल बनवून सर्वांनी व्यवस्थित ठेवावी. प्रथमतः आम्ही ज्यावेळेस बॉडी तयार करत असताना संजय महाराजांनी ही आम्हाला यादी दिली होती, ती पण यादी आपली या ठिकाणी चांगल्या या कार्यक्रमाची एक आपण सुरुवात केली असो मी माझं मनोगत व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण आहे. आणि अशी तयारी झाली 7 मुलं लागतात तिथं त्या सप्ताहामध्ये प्रवचन करणारे त्याच गावातले. मला सांगा एखाद्या गावातला मुलगा त्याच व्यासपीठावर प्रवचन करतो, त्याच्या आई वडिलांना त्याच्या आजोबांना त्यांचं जी काही नाही का थिंकिंग असेल त्या वेगवेगळ्या पद्धतीने असेल, त्या मुलांच्या घरचे सगळे नातेवाईक बोलून घेणार आहे. संजय महाराज त्या समोर आहे, संजय महाराज त्या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन करतायत आणि आहे का नाही. जर कुणाला यायचं असेल एक दिवस तरी मी विनंती करेन, तसं माझं गाव नाही ते, परंतु मी विनंती करेन संपूर्ण संजय महाराजांचं गाव आहे पण खरंच तर ते राबतंय का नाही का. जर रविवारी आला तर तुम्हाला नक्की सकाळी 9 ते 12 वाजता आम्ही लहान मुलं हरिपाठ सगळ्यांची पाठ आहे. मी मागच्या 10 आठवडे संजय महाराज सांगितलं की आता आम्हाला ह्याच्या पुढचं पाहिजे. काय पाहिजे आम्हाला? विष्णू सहस्त्रनाम घ्यायचं आहे, आम्हाला भगवद्गीता पाहिजे. चला 15 वाद्य आमच्या मुलांचा पाठ झाला पाहिजे, 12 वाद्य आमच्या मुलांचा पाठ झाला पाहिजे, 9 वाद्य पाठ झाला पाहिजे. नुसतं नावापुरतं आणि व्हॉट्सअप पुरतं आमचा वारकरी सेवा संघ राधा कामा नये, तर तो प्रत्यक्षात कृतीमध्ये आला पाहिजे. ही या ठिकाणची एक माझी भूमिका आहे. तालुका वारकरी सेवा संघ जिल्हा. मी 2 वर्ष झालं वारकरी सेवा संघाच्या जिल्ह्यात आहे. मला जेवढं करता आलं ते सांगण्यासारखं भरपूर आहे, पण ते सांगायचं नसतं. मी सांगता काम केलेलं असतं की देवाला करतो, एवढंच मला बोलायचं. पुणे जिल्हा वार्षिक आढावा बैठक आणि त्याचप्रमाणे संतधाम परिक्रमा दर्शन सोहळा या निरोप समारंभाच्या निमित्तानं आणि आपल्या वार्षिक सभेच्या निमित्तानं आजचे व्यासपीठ आपलं पूर्ण ब्रह्मपरानंद विश्वमान जीवन सर्व संतांच्या चरणी साष्टांग वंदन. आदरणीय वारकरी सेवा संघ संस्थापक महाराष्ट्र राज्याध्यक्ष राजभाऊ महाराज चौतार, वारकरी सेवा संघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे माणिकांनाजी कराटे, त्याचबरोबर आदरणीय व्यासपीठ असलेले आमचे माजी उपाध्यक्ष जिल्ह्याचे निवृत्ती आबा कोळेकर, ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे विलास तात्या बालवडकर आणि आदरणीय जिल्हा सचिव, त्याचबरोबर आजचं यजमानपद ज्यांनी अत्यंत छानपणे निभावून नेलं, सर्व व्यवस्था केली, पूजन अर्चन मंडप ही सर्व व्यवस्था अगदी मन लावून गेल्या 8 दिवसापासून ज्यांनी केली त्या आदरणीय दौंड तालुका अध्यक्ष लालासाहेबजी शितोळे आणि त्यांना मार्गदर्शन करत असताना आदरणीय समन्वयक संजयजी वावरे सर आणि सिंहाचा वाटा असलेले दौंड तालुका सचिवजी आमचे अरुणजी खताळ साहेब, या सर्वांना मी प्रथमतः वंदन करतो. आणि जास्त वेळ न घेता माझ्या या 2 वर्षाच्या कालखंडाचा 31 डिसेंबर रोजी कार्यकाल मुदत संपलेली आहे. तरी काही कारणास्तव ही वार्षिक अहवाल मीटिंग आपल्याला थोडीशी पुढे घ्यावी लागली. तसं पाहायला गेलं तर आज सर्वांनी जुळले जिल्हा अध्यक्ष म्हणून केलेले, खरं तर माझी म्हणायला पाहिजे होतं, मीच म्हणतो आता मी माझे अध्यक्ष आहे. असो मला आदरणीय राजेभाऊंनी जी जिल्ह्याच्या अध्यक्षपद म्हणण्यापेक्षा एक सेवेची संधी दिली. त्या सेवेच्या संधीमध्ये मी पूर्वीपासूनच सेवेमध्ये येत आहे. आता लक्षात घ्या, जर आपल्याकडे थोडेसे अधिकार आले तर त्या अधिकारातनं आपल्याला लोकांकडनं जास्तीत जास्त सेवा काम कार्य करण्याची आपल्याला उमेद मिळते, सहकार्य मिळतं. आणि असं वाटतं मी की लहान जरी वयाने असले तरी माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेले आदरणीय माणिकांनाजी मराठे असतील, सर्व ज्येष्ठ मंडळी माझ्यापेक्षा सर्व वयाने जातात. अध्यक्षांनी सांगितलं आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये वय असू नसू, लहान असू मोठा असू, अध्यक्षांची सूचना म्हणजे ते पाळलं जातं. म्हणजे याचा अर्थ असा की वय किती लहान असू मोठा असू, पद जे आहे त्या पदाच्या अधिकारातनं सेवा चांगल्या प्रकारे उत्तम व्हावी या दृष्टीने मी प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला.
आणि गेल्या 2 वर्षामध्ये गेल्या वर्षीचा तर आढावा बैठक झालेली, त्याचबरोबर ह्या वर्षाचा स्नेहमेळा आपण इथेच केलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व गोष्टीचा आपण त्या ठिकाणी चर्चा केली, उपाव केला. काही चूक असेल, गोष्टी असतील, तेही काही लोकांच्या सूचनाही आपण ऐकून घेतलेल्या आहेत. कोणाचं काय चुकलं असेल तर त्याच्यावर आपण मार्ग काढलेले, या गोष्टी सर्व आपण स्नेहमेळ्यामध्ये घेतलेल्या आहेत. आता गेल्या वर्षी म्हणजे या 2 वर्षाच्या काळामध्ये प्रामुख्याने मला प्रत्येकाचा उल्लेख करावा लागेल. मला 2 मिनिटं थोडीशी तुमच्याकडे जास्त पाहिजे. शिरूर तालुक्याच्या वतीने आदरणीय अण्णांनी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय सुंदर असं नियोजन केलं. प्रत्येक वेळेस मांडोबन भराटा असेल, रेल्वे असेल, पावनसर असेल, आमचे मानसिंगजी पवार आहेत, नागवडे झाले, उपस्थित नसले तरी त्यांनी खूप सुंदर अशी कामं केली. संपूर्ण 1,500 विद्यार्थी असलेल्या शाळेमध्ये हरिपाठ पाठांतर असेल, स्पर्धा घेतलेल्या आहेत त्यांनी, त्यांना बक्षीस वाटप असेल, वह्या पुस्तकं वाटप असतील, इतर सर्व संतांची पुण्यतिथी कार्यक्रम असतील, ते सर्व अतिशय सुंदरपणे त्यांनी राबवलेले. परंतु त्याचं श्रेय जातं जिल्हाध्यक्षांना. म्हणजे तालुक्यामध्ये जेवढी जास्त कामं होईल तेवढं जिल्ह्याच्या अध्यक्षाचे श्रेय जातं. पण माझं तसं नाही की त्यांनी जे कार्य केले त्यांचं श्रेय त्यांनाच गेलं पाहिजे. मी फक्त तिथं नाममात्र राजाभाऊंनी मला प्रतिनिधी म्हणून नेमले म्हणून मी तिथं ते उपस्थित राहतो आणि त्याला आपण गोळाचा गणपती म्हणू शकतो. त्याच्यानंतर दौंड तालुक्याच्या वतीने आपण तर पाहिलेच, आपण गेल्या 2-3 वर्षामध्ये भव्य दिव्य असे 3 समारंभ इथे केले. अतिशय नीटनेटके समारंभ. लक्षात घ्या, आज आपण जर काही करायचं म्हटलं, 4 पाहुणे आले तरी आपल्याला 4-2 हजार रुपये खर्च होतो. आता हा 3रा भव्य दिव्य कार्यक्रम आहे. हा मंडप असेल, हे सर्व व्यवस्था असेल, जेवण असेल. लालसाहेब शेतोळे मी त्यांना वारंवार म्हणतो, काय कॉन्ट्रीब्युशन असेल मला सांगा. नाही म्हणले, तुम्ही येताय राजेभाऊंचे पायी इथं लागतात, वारकरी संत मंडळी इथे येतात, हेच आमचं परम भाग्य. पण त्यांची ही सेवा आहे, त्यांचंही खूप मोलाचं सहकार्य, त्यांचेही अनेक उपक्रम आहेत. त्यांनी आलेखामध्ये त्यांच्या अहवालामध्ये सांगितलं कुठल्या गावामध्ये म्हणजे आम्ही कुठली पुण्यतिथी साजरी करतो, काय करतो. आणि हे करत असताना त्यांचं सहकार्य लागले आणि त्यांना सहकार्य करत असताना वाड्डे साहेब आहेत, त्यांचेही मी घरी अनेक वेळा गेलेलो आहेत, खताळ साहेब आहेत. आणि मी एक तंत्र वापरलेले की मला माझ्या गुरूंनी सांगितले. आता माझे गुरु कोण आहेत मी सांगत नाही, पण माझ्या गुरुंनी असं सांगितलं की ज्या दिवशी मला राजेभाऊने आळंदीमध्ये जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची ज्यावेळेस गुरा दिली नेतृत्व, त्या दिवशी संध्याकाळी माझ्या गुरूंच्या बरोबर मी बसलो. त्यांनी मला एक सांगितलं की दर महिन्याला एक दौरा तुमचा झाला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यात. नाही शक्य झाले तरी महिन्यातनं 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं संपूर्ण जिल्ह्याचा दौरा झाला पाहिजे. आणि त्या पद्धतीने मी माझं धोरण 2 वर्षाचं लिहून काढलं होतं. आणि आजचा शेवट मी आज संध्याकाळी घरी जाऊन तिथं टिक मार्क करणार की माझं हे कार्य संपूर्ण झालं. मग याच्यामध्ये मी त्याच वेळी 2 वर्षापूर्वी काही धोरणं, काही कार्यक्रम आखून ठेवले होते आणि त्या पद्धतीने माऊलींच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या सहकार्याने एकही कार्यक्रम फेल गेलेला नाही. सर्व झाले. आणि जाता जाता तारीख जरी उलटून गेली 31 डिसेंबर तरी सुद्धा संत परिक्रमा हा लालासाहेबांच्या आणि दौंड तालुक्याच्या वतीने हा कार्यकालामध्ये काय असेल ना, शेवटचा उपक्रम जो आहे माझ्या मनातला तो पूर्ण झाला. म्हणजे हे करत असताना मी माझ्याकडे काय, आता मी 4 व्हीलर नाही, आता मागाशी कोणतरी म्हटलं की आम्हाला खूप मजबूत असा सहकार्य लागतं, आर्थिक सहकार्य. मला वाटतं गोष्टी आप्पा म्हटले होते. परंतु कसं आहे, मी कोणाची अपेक्षा ठेवली नाही. माझी जी परिस्थिती, त्या परिस्थितीनुसार मी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, माझ्याकडे 2 व्हीलर आहे. मी 2 व्हीलरवर जिल्ह्याचे दौरे 2 वर्षामध्ये 4-5 वेळा केले. बरं, मी एकटाच नाही तर माझ्याबरोबर जिल्ह्याचे सचिव, म्हणजे गाड्याबरोबर नाळाची वार, तसं त्यांची पण वार. बरं, माझ्या बरोबर हे असताना त्यांचे सवंगडी पुन्हा तालुका अध्यक्ष आमचे नाईलकर सर असतील, आज तर ते 2 व्हीलरवर आले, मीच तर बसनी चढ्या खात आलो. आपल्याकडे 4 व्हीलर नसू द्या. आमचे पंढरी दादा जातो, ते तर म्हणले महाराज आता 1 दिवस असं करा, आमच्या गुरुंना तुम्ही 4 वडेपाव आणून द्या, आपणही खाऊ घेतलं त्यांनाही घालू. म्हणजे परत ते आमचे सहकारी असलेले उपाध्यक्ष सतीश शेठ कोंडे दरवेळी मला काय सांगायचं नाही, तुमच्या मालकाला काय सांगा, आज सुट्टीच पाहिजे. म्हणजे त्यांना आम्ही सांगायचं की तुम्ही यंदा सुट्टी द्या. मग ही सर्व मंडळी खांद्याला खांदा लावून माझ्या बरोबरीने सर्व तालुका असेल, जिल्हा असेल, सगळे येतात, एकमेकांची ओळखी झाल्या, ऋणानुमा वाढले, एकाचं कार्य दुसऱ्याचं कार्य आणि एकमेकांचे आदान प्रदान झाले. हे सर्वांचं सहकार्य. दौंड तालुक्यानंतर इंदापूर तालुका गोयटे आपण मला म्हणले, महाराज तुम्ही आमच्याकडे मुक्कामाला जायचं, तिथं 2 दिवस मुक्काम. मग तिथं उपक्रम काय काय असते, ती चांगले लोक राबवले, म्हणजे आपल्याशी जोडले गेले. मग त्यांच्या मदतीने उपक्रम राहिले, तिथं फोटो मिळाले, उपक्रम झाले. आता त्या मंदिरामध्ये सर्व मिळून तिथं पुण्यतिथी साजरी केली जाते, चांगले कीर्तन, प्रवचन, भजन साजरे केले जातात. पालखीच्या निमित्तानं आज रोटी ग्रामस्थ तसेच ओटमनाथ मंदिराच्या प्रांगणात वारकरी सेवा संघ पुणे जिल्हा आयोजित वार्षिक आढावा बैठक निमित्त आज आदरणीय व्यासपीठ वारकरी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष
तसेच आमचे सर्वांचे मार्गदर्शक श्री राजाभाऊ चौकदार, त्याचप्रमाणे ज्यांच्या 2 वर्षाच्या अध्यक्षाच्या कारकिर्दीत आम्ही काम केलं असे आमच्या सर्वांचे जिल्हा अध्यक्ष संजयजी महाराज बोरगे, त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायातलं जे कर्णाचं दातृत्व असतं, तर जिथं कमी जिथं तात्या अशा पद्धतीने आमचे मार्गदर्शक विलासतात्या बालवडकर, त्याचप्रमाणे वारकरी सेवा संघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष माणिक अण्णा फराटे, त्याचप्रमाणे 2021ला या वारकरी सेवा संघाचा सदस्य म्हणून माझी नेमणूक अनंत अण्णा देशमुखांच्या कार्यालयात दायरीला झाली. हा संघ काय आहे आणि या संघाच्या कशा पद्धतीने काम चालतं. मी आळंदी पंढरपूर पायवारी गेले 12 वर्ष करतो. भजन कीर्तन आणि ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज ह्या सगळ्या गोष्टी सोडून इतरत्र अजून संघाचं काम कसं करावं ही जी संकल्पना आहे ही आदरणीय राजाभाऊंनी आम्हाला सांगितली. मी लहानपणापासून वारकरी असल्यामुळं घरात वारकरी संस्कार आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहे आणि या गोष्टींना घडत असताना मी समाजकारणात पण आहे. मग भाऊंनी आम्हाला एक नवीन गोष्टीची ऊर्जा दिली की बाबा ज्याच्या गळ्यात माळ आहे तो सुद्धा वारकरी सेवा संघात काम करू शकतो. पण आजवरच्या जेवढ्या संघटना महाराष्ट्रात काम करतात तर त्या नुसत्या वारकऱ्यांचे, पण ही जी संघटना आहे ना ही संघटना वारकरी सेवा संघ म्हणजे काय, तर ज्याच्या गळ्यात माळ नाही पण ज्याला वारकऱ्यांची सेवा करायची आहे ती कशाच्या पण माध्यमातून करायची आहे याच्यासाठी व्यासपीठ आदरणीय राजाभाऊंनी या ठिकाणी घालून हे घालून देत असताना बोरगे महाराजांनी जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यभार घेतला आणि त्याच्यानंतर माझी पिंपरी चिंचवडला निवड केली. पिंपरी चिंचवडला निवड केल्यानंतर मी पहिला अध्यक्ष होतो. तिथं काम करत असताना आमची जी गावं आहे महानगरपालिकेची त्या अनेक गावाच्या माध्यमातून आम्ही एक गाथा चिंतनाचा वर्षभर प्रयोग केला. गाथा चिंतनात तुकाराम महाराजांचे 6-7 अभंग घेऊन सचिनदादा पवार हे त्या अभंगावर निरूपण करायचे. त्याच्यात सांगवी, दापोडी, फुगेवाडी, बोपखेल, पिंपळे गुरव आणि पिंपळ निलक अशी 5-6 गावं घेऊन आम्ही तो उपक्रम साजरा. मसरे पायावरील या वारकरी संतांच्या आज या ठिकाणी श्री रोडमलनाथ मंदिर रोटी तालुका जाऊन त्या ठिकाणी वारकरी सेवा संघ पुणे जिल्हा सन 2025 सालासाठीची वार्षिक आढावा बैठक तसेच सकल संत यात्रा आयोजित केली होती. त्याचा मावंदाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्याला आपल्या सर्व तालुक्यातील प्रतिनिधींनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आहे. प्रत्येकाने आपापल्या तालुक्यात काय काम केले याचा अहवाल या ठिकाणी काहींनी तोंडी तर काहींनी लेखी स्वरूपात सादर केलेला आहे. या अशा बैठका आपल्या वारंवार होत असतात. हे बैठक केवळ बैठक न राहता हा एक आपला मैलाचा दगड असं सर्वांनी मानलं पाहिजे. या ठिकाणी आपण नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजे. आपण काम करतोय त्यामध्ये काही उणीवा असतील तर ती दुरुस्त करण्याची संधी आहे असं मानून त्यातून बोध घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं. मी पाठीमागही गेल्या वर्षीच्या बैठकांमध्ये त्याच्या आधीच्या बैठकांमध्ये देखील सांगितलेलं आहे की प्रत्येक जण आपापल्या परीने कार्य करत असतो. आपण जेव्हा इतर तालुक्याचे प्रतिनिधी अहवाल देतात तो आपल्याकडे अहवाल नाही असं न्यूनता न मांडता त्यात आपण सुधारणा केली पाहिजे असं आपण ठरवलं पाहिजे. अनेक जण काम करतात परंतु ते लिहिण्याची सवय नसते. ते कसं लिहिलं पाहिजे म्हणजे अनेक कल्पना माझ्या डोक्यामध्ये असतात. सर्व मूर्त स्वरूपात येतात अशा नाही, त्यातील काही राहूनही गेलेले आहेत. उदाहरणार्थ प्रत्येकाकडे एक कलागुण असतो वेगवेगळा, तो त्यांनी इतरांना देता आला पाहिजे आणि इतरांनी घेण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. यासाठी
आपले पुणे जिल्ह्याचे जे सचिव आहेत दिलीप बाबा खुडे, त्यांचा प्रोसिडिंग वगैरे लिहिण्याचा गुण अतिशय वाखाणण्याजोगा आहे. त्यांचं अक्षर देखील सुंदर आहे, तसेच त्यांची लिहिण्याची पद्धत अतिशय व्यवस्थित आहे आणि तो गुण इतर देखील कार्यकर्त्यांकडे आला पाहिजे. म्हणून मी वारंवार बोरगे महाराजांची इतरांशी देखील चर्चा केली होती की एखादं 1-2 दिवसाचं शिबिर आपल्याला घेता येईल का. जास्त गर्दी नको त्यात, परंतु ज्या कार्यकर्त्यांना खरंच या गोष्टी शिकण्याची इच्छा आहे किंवा सार्वजनिक संस्था कशी चालवावी, त्याचं प्रोसिडिंग कसं लिहावं, त्याचा अहवाल कसा आपण सादर करावा. या ठिकाणी आता पुणे जिल्ह्याचा अहवाल आहे. सर्वांनी लगेच मिटिंग झाली की काही गडबडीने पळण्याची गरज. मी आज वेळ काढून मुद्दाम आलो का आलो की हे पाहिलं पाहिजे यांनी कार्यक्रम कसे केले, आपणही केले, त्याचे फोटो कशा पद्धतीने टाकले, त्याची नावं कशी लिहिली, त्याचा अहवाल कसा लिहिला हे आवर्जून पाहून जावं की आपण जे काम केलेलं आहे त्याचा मग अहवाल कसा करता येईल. आता सौरभ शिंदेनी या ठिकाणी सांगितलं, सौरभ वेळ मारून नेण्याचं कारण नाही. आता इथं सांगितलं, मी लिहून घेतलं की 15 दिवसाचा अहवाल देतो. ते लिहायला लागतं ना, म्हणजे अध्यक्षाचं काम काय नुसतं बसायचं नाही. 15 दिवसानंतर मी तुला काय विचारणार नाही, मी संजय बोरगेंना किंवा दिलीप बाबांना विचारणार किंवा अहवाल आला, त्यांची जबाबदारी पाठपुरावा करून घेण्याची. एक लक्षात घ्या, मी हे का बोलतोय लक्षात, मी नेहमी सांगतो की तुम्ही सर्वजण पदाधिकारी आहात, तुम्ही काही पगारी नोकर नाही. ते तुमच्यावरती जबाबदारी ते सांगितलंच पाहिजे, केलंच पाहिजे असं काही नाही. तुम्ही स्वेच्छेने स्वतःचा वेळ देताय, समाजासाठी काम करू इच्छिताय, करताय. आपण त्यांना अंदरून सांभाळून पुढे गेलं पाहिजे, नेलं पाहिजे अशा विचारातून मी आहे. त्याच्यामुळं आपण देखील ती आपली जबाबदारी ओळखून लक्षात घ्या. त्यांनी इतरांचा काही फायदा होईल असं मला वाटत नाही, पण तुझा स्वतःचा फायदा होईल निश्चित. की तुला ते वळण लागलं पाहिजे, प्रत्येकाला ते वळण लागलं पाहिजे. तुमचं आव्हान सुंदर हस्ताक्षरात नाही, काही अडचण नाही. तुमच्या अहवालात नीटनेस नाही, काही अडचण नाही. काहीतरी लिहिलंय, काहीतरी काम केलंय, ते मुद्दे किमान आले तरी हरकत नाही, पण ते येऊ द्या. लक्षात घ्या, ते आज आलं तर उद्या त्याच्यात सवय लागेल. इतरांचे अहवाल पाहिली किंवा आपण 6 कार्यक्रम केला तर काय केला, त्याचा अहवाल म्हणजे काय असतं. हा कार्यक्रम केला, या ठिकाणी हे जण उपस्थित होते, यांनी हे विचार मांडले आणि यांनी समारोप केले, आभार मानले, झाला अहवाल. त्या कार्यक्रमाचं प्रोसिडिंग म्हणजे काय, फक्त ते आपलं कळत. आपला अहवाल म्हणजे काहीतरी वेगळं असं द्यायचे, काय असं काही वेगळं काही नाही. आपण जे करतो तेच फक्त कागदावर आणायचं. म्हणून सचिव ही जी जबाबदारी असते संस्थेची, ती अतिशय कणा असतो तो, की त्यांनी त्या जबाबदारीने ते सर्व काम करावं लागतं. ते सर्व पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला कशा पद्धतीने काम करायचे. म्हणून त्या ज्याला करण्याची इच्छा आहे त्यांनी, अजूनही मी सांगतो की त्यांनी आपापली नावं द्यावी इच्छुक लोकांनी. आपण एखाद दुसरा दिवस पुन्हा ठरवू, 2 दिवसाचं प्रशिक्षण शिबिर सारखं करू की जेणेकरून त्याचा आपला बोध होईल आणि आपल्याला त्याचा आपला ही संस्था म्हणून नाही, इतर कुठल्याही संस्थेत जरी तुम्ही गेले तरी तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल. वारकरी सेवा संघामार्फत वारकरी सेवा संघाची महाराष्ट्र राज्याची स्थापना आपण 2010 साली केली आणि जिल्हा बॉडीची स्थापना आपण 2014 साली पहिल्यांदा केली. 14-15 आपण मारुती महाराज कोकाटे यांना अध्यक्षपद दिलं. मारुती महाराज कोकाटेंनी ते अध्यक्षपदाची जबाबदारी पहिलंच होतं. त्यांच्यापर्यंत जेवढं करता येईल तेवढं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. 14-15 नंतर 16 आणि 17 या 2 वर्षासाठी पुन्हा आपण अनंत देशमुख सिंहगड रोडच्या धायरीचे तिथले, त्यांना आपण अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. 16-17 त्यांना दिल्यानंतर 18-19 ला मोहन महाराज शिंदे वेल्हा तालुका यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी आली. त्यानंतर 20-21 ला आपण किशोर कामठे कोंडवेचे त्यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी. दुर्दैवाने त्यांच्या कालावधीमध्ये कोरोनाचं संकट आलं, 2 वर्ष काही कार्यक्रम बाहेर फिरणे शक्य नव्हतं. तरी पण त्यांनी प्रभावी असं काम केलं की कोरोनामध्ये आपल्याला बाहेर जाता येत नाही ना, तर त्यांनी मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा ऑनलाईन घेतल्या, चित्रकला स्पर्धा घेतल्या, रंगभरण स्पर्धा घेतल्या, त्यानंतर मुलांच्या पुढील उतारे वाचून उत्तरल्या अशा स्पर्धा घेतल्या. कोरोना काळामध्येच घेतल्या त्यांनी आणि अतिशय यशस्वीपणे त्या राबवल्या. तर त्यानंतर आमचे बारामती तालुक्याचे बाळासाहेब बारोकर यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी दिली.
प्रत्येकाने आपापल्या परीने चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही कमान आपली चढतीच आहे. पुढं प्रत्येक जण त्यात काही ना काही भर टाकत गेलेला आहे. आणि प्रत्येक अध्यक्षाला असं वाटतं की किंवा त्याला त्याचं काम पाहून काहींना असं वाटत असेल किंवा त्यांनाही मुदतवाढ दिली पाहिजे. तसंच संजय बोरगेंच्या बाबतीत वाटणं चूक आहे असं अजिबात मी म्हणणार नाही. दिलीप बाबा पुढे देखील भोर तालुक्यामध्ये त्यांनी गेल्या वर्षी सचिव म्हणून काम केलं, नंतर जिल्ह्याचं सचिव म्हणून काम केलं. त्यांनी इव्हन आपल्या वारकरी सेवा संघाला ही शिस्त लावली म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही की सभाशास्त्र कसं असतं, सभा कशी घेतली पाहिजे, प्रोसिडिंग कसं लिहिलं पाहिजे. त्याचं दिलीप बाबा पुढेंचं अगदी निश्चित कौतुकच केलं पाहिजे. परंतु आपण संस्थेचा जो सुरुवातीपासून आपण व्यवस्था लावली की इतर अनेकांना त्यात संधी मिळाली पाहिजे. प्रत्येकाला वाटलं पाहिजे आपण त्याची सहभागी आहोत. दुर्दैवाने म्हणा काही कशाने म्हणा माजी अध्यक्ष काही जण सहभागी त्यांच्या वेळेअभावी होऊ शकतात, होऊ शकत नाही. परंतु संजय महाराज बोरगे इथून पुढे जरी ती परंपरा मोडीत काढतील असं मला निश्चितपणे वाटतं की अध्यक्ष आपलं पद गेलं म्हणून काही हरकत नाही, परंतु आपण त्याच्यात सहभागी त्याच तडफेने झालं पाहिजे, त्याच हेने केलं पाहिजे. आणि नवीन जे कोण अध्यक्ष होतील त्यांच्यावर देखील जबाबदारी आहे की जेव्हा नवीन माणसं आपण जोडतोय जुन्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांनाही बरोबर घेऊन चाललं पाहिजे. हे चक्र असतं लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे आपण व्यवस्था करताना काय केलं, नवीन जिल्ह्याची बॉडी होईल त्या बॉडीमध्ये आता जे तालुका अध्यक्ष झालेले होते त्यांना आपण बढती देऊन त्यांना जिल्ह्याच्या कार्यकारिणीवर घेतो आणि त्यांना जिल्ह्याच्या कार्यकारिणीवर घेतल्यानंतर त्या तालुका अध्यक्षांनी तालुका आणि जिल्हा याच्या समन्वयक म्हणून काम करायचं आणि त्यांनी त्याच्या पसंतीने आपण पुढचा अध्यक्ष आपण निवडूया. म्हणजे तुमच्या सहकारी जो होता तालुका स्तरावर तुमच्यातला कोणीतरी एखादा दुसरा अध्यक्ष निवडण्याची तुम्हाला संधी लाभते. प्लस तुम्ही आता जे तालुका अध्यक्ष होते त्यांनी आपल्या जुन्या कार्यकारिणी आठवा. तुम्ही उल्हासाच्या भरात अगदी 10, 15, 20 नावं करून पाठवले आम्हाला, नियुक्तीपत्र घेतली. त्यातले कोण कोण काम करतायत आता तुमच्या 2 वर्षाच्या कालावधीत अखेरच्या क्षणापर्यंत तुमच्यावर कोण कोण राहिले. काय करतो आपण भावनेच्या भरात नुसतं जातो, नावं घेतो, हे घेतो आणि ती देतो. त्यांची काम करण्याची देखील जबाबदारी आहे, सेवा करण्याची त्याला इच्छा असावी. आणि म्हणून मी सांगतो वारकरी सेवा संघ ही केवळ वारकऱ्यांची संघटना नाही, ज्याला वारकऱ्याची सेवा करायची असा वारकरी नसलेला माणूस देखील तुम्ही कार्यकारिणीवर घेऊ शकता. त्याला कोणतीही हरकत असण्याचं कारण नाही. लक्षात घ्या की तो वारकरी नाहीये त्याचं काय मानायचं कारण नाही, पण वारकरीची सेवा करण्याची त्याची मुळात इच्छा असावी असा माणूस आपण कार्यकारिणीवर घ्यायला हरकत नाही. हे नवं जुनं करण्याचं तुम्हाला संधी आहे दर 2 वर्षांनी की तुम्ही जी जुनी कार्यकारिणी ती जरी कायम ठेवली सगळे काम करत असेल आम्हाला हरकत नाही, तीच कायम ठेवली. ते काम करत असेल ठेवा ना, पण त्याच्यात तुम्हाला लक्षात घ्या या 2 वर्षाच्या बदलामुळे तुम्ही जे अध्यक्ष आहेत त्यांना ही सुविधा आहे की त्यातले काम करत नाही ना 10 जण, ते 10 जण कट करून नवीन 10 जण तुम्हाला जोडले गेलेले असतात. त्याला संधी द्यावी अशी तुमची इच्छा असते. शिरूर तालुक्याने मध्ये मागच्या बैठकीत मागणी केली अजून लोकांना पत्र द्यायची. आम्ही त्यावेळेस सांगितलं की थोडं थांबा, आता ती नावं येऊ द्या ना, पुढच्या 2 वर्षाच्या आहेत त्यांना आपण संधी देऊ. हे दर 2 वर्षांनी संधी देणार आहे तर आपल्याला त्याला घ्यायचं असेल तर त्याला 2 वर्षात काम करू द्या ना, या संघटनेत संस्थेत काम करू द्या, पुढे पुन्हा त्याला संधी देऊया. आणि एखाद्या ठिकाणी कार्यकारिणी नेमू न नेमू, परंतु आपलं कार्य करण्याचा हा जो आहे अंगी पडलेला गुण हा आपला चालू राहिला पाहिजे सतत. आता या ठिकाणी आपण आलो अनेक इतर तालुक्यातले लोक आहेत, हे सर्व संतांचे फोटो पाहून समाधान वाटतं का नाही? तर असे फोटो जे आहेत ते आपल्या इथं दौंडला आहेत, मेडदला आहेत. मेडदला जर आपण गेलं तर गणपती मंदिर आहे तिथे आणि त्या गणपती मंदिरात तिथे त्यांनी वारकरी भक्त निवास केलेले आहे तिथं की कोणी कीर्तनकार वगैरे निवाससाठी. त्या हॉलमध्ये अतिशय अशा रांगेमध्ये सर्व फोटो लावलेत. मेडदला देखील तुम्ही पहा. इंदापूरला आहेत अमित तांबोळींनी दिले आहेत, इतर रांगात आपण शेतोळींनी दिले आहेत, पुरंदरला आहेत, भोरला आहेत, दौंडला आहेत, त्यानंतर शिरूर तालुक्यामध्ये आहेत, आळंदीमध्ये आहेतच. आळंदीमध्ये मंदिरात आपण दर संतांच्या प्रतिनिधीला तो फोटो ठेवून तो कार्यक्रम करतो. असे सर्व ठिकाणी या प्रतिमा आता वेगवेगळ्या ठिकाणी आहेत दिसत आहेत. आपण मुद्दाम त्या ब्लॅक व्हाईट केलेले आहेत की त्याचे वेगळे पण इतर प्रतिमांच्या ह्याच्यात आपल्याला दिसतं जाणवतं त्या ठिकाणी. आणि त्यामुळे त्या प्रतिमा आपण त्या ठिकाणी येतो, वातावरण प्रसन्न राहतं, आपल्याला काही त्याच्यातून गुण घेता येतात. प्रत्येकाने त्याच्या पद्धतीने भर टाकत पुढं काम केलं पाहिजे. नवीन काही उपक्रम असेल आपलं स्वागतार्ह आहे. संजय महाराज बोरगेंनी सोपान काका पालखी सोहळ्याला किट वाटप सुरू केलं. आम्ही मुद्दाम माऊलींच्या सोहळ्यात तुकोबारांच्या सोहळ्यात भरपूर जण करणार आहे. त्यांनी म्हटलं वाटायचीच कुठं वाटतो, म्हटलं सोपान काकांच्या सोहळ्यात वाट.
कारण आम्हाला बैठकीमध्ये सोपान काका सोळ्याचे जे गोपाळ काका गोसावी होते, त्रिकोण महाराज गोसावी वारंवार सांगायचे आम्हाला मेडिकल गाडीची गरज आहे, अमुक गरज आहे. छोट्या मोठ्या पालखी सोहळ्यांकडे शासन लक्ष देत नाही. ठीक आहे, नसेल देत तर तिथं आपण इथं जे सेवाभावी काम करणारे लोक आहेत ते आपण लक्ष देण्याचा प्रयत्न करू. आपण आपल्या कार्यकर्त्यांमार्फत गेली 2 वर्ष झालं आपण आळंदी पासून जवळजवळ निरेपर्यंत आणि इकडे इंदापूर पर्यंत जे लोक वाटप वगैरे करतात वारीला त्यांची आपण याद्या तयार केल्या. याद्या आपल्याकडे तो आपला कार्यक्रम अजून राहून गेलेला आहे की जे वाटप करतात वेगवेगळ्या संस्था वारकऱ्यांसाठी त्यांच्या पाठीवर वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून कोणीतरी थाप टाकली पाहिजे ना. कोणी टाकत नाही, आपण वारकरी सेवा संघ टाकूया. त्याचा एक कार्यक्रम आपल्याला व्यवस्थित घ्यायचा आहे. तो संजय महाराज आमची अनेकदा चर्चा झाली घ्यायचा म्हणून तो राहून गेला. कारण ते नियोजन थोडस मोठं आहे. कारण त्याच्यात जवळजवळ तुमचे 250-300 जण आहेत. अगदी प्रत्येकाला सन्मान जरी करायचं म्हटला तरी त्या 300 जणांना प्रत्येकाला 2 मिनिटं झाली तर 300 जण 600 मिनिटं तुम्हाला त्यात लागणार. 600 मिनिटं म्हणजे किती वेळ होते? 10 तास त्यातच जाते. त्यामुळे ते मोठं असल्यामुळे त्याचं नियोजन कसं करावं याचा मी सतत विचार करतोय. किती बोलवलं तर त्याचा सन्मान तर करता आला पाहिजे. किमान मग मोठे जर काही लोक बोलवले तर प्रातिनिधिक त्यातले काहींचा सन्मान करूया. बाकीच्यांना काउंटर ठेवून त्या ठिकाणी त्याचं सन्मानपत्र घेऊन जाण्याची व्यवस्था करूया किंवा आपण पोच करूया. असं काहीतरी करूया. असं काहीतरी माझ्या डोक्यात आहे. त्याचं निश्चित अजून स्वरूप ठरत नाही म्हणून तो कार्यक्रम आपण पुढे गेले. पण दुसरी गोष्ट नुसतं त्यांचा सन्मान करायचं का तर ते आपलं जोडले गेले पाहिजे. जोडून ते जे ठिकाणी मदत करतायत ती जर अनावश्यक असेल तर ती जिथं गरज आहे तिथं त्यांना सुचवून ती तिथं त्यांना मदत करायला लावणे हा देखील आपला त्याच्यामध्ये मागतो हेतू आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी आपल्याला टप्प्याटप्प्याने करायच्या आणि सर्वांनी मिळून करायच्या. आपण लक्ष ठेवत जा आपल्या परिसरामध्ये की वारकऱ्यांचे उपयोगी पडणारे कोण लोक आहेत, की महिन्याचे वारकरी जातात तर त्याला नित्य मधुकरी देणारे जेवायला घालणारे कोण लोक आहेत की ज्यांच्या मनात वारकऱ्याबद्दल आदर आहे. त्या माणसाला जोडून घ्या आपल्याशी. की जी मंदिर आहे गावोगाव वारकरी जाता येतं तिथं मुक्काम करत असेल तर मंदिराचं व्यवस्थापन कोण करतं, त्या वारकऱ्याची सोय होती का नाही. त्या वारकऱ्याकडे बेडिंग नसेल आपण 2-4 बेडिंग तिथं नेऊन ठेवले तर वारकरी कोणीही चालता येऊ द्या. जिथं तू पथारी तुझी पसरायची अंथरूण पांघरून आमच्या इथे तू काही ते बाळगायचं आणायचं कारण नाही. त्यांची सगळ्या ठिकाणी सोय झाली तर त्याचं वजन त्याचं कमी होईल. अशा छोट्या गोष्टी करता येणार त्याला फार काही गोष्टी लागणार नाही. तुमच्या घरचं एखादं जुनी गोधडी असली ती जरी आणून ठेवली धुवून स्वच्छ तरी ती त्याच्या उपयोगात येणार आहे. कारण तो त्या रात्री झोपणार निघून जाणार. हे ज्या गोष्टी आहेत व्यवस्था करण्याच्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपलं करता येणं शक्य आहे. अनेक उपक्रम आपला नवनवीन राबवता येणार आहेत. पण मी एकदम का नाही सांगत लक्षात तुम्ही एकदम सांगितले म्हणतो एवढी सगळी कामाचा डोंगर काय करायचं तर आपण हळूहळू करत गेलो की तो पुढे जाणार आहे. किती होणार आहे आपल्यालाच कळणार नाही. म्हणून संत परिक्रमा हा विषय पहिला घेतलाच नव्हता. पहिला संत पुण्यतिथी उपक्रम फक्त घेतला. जो तुमच्या अंगवळणी रुचत गेला की आपण संत परिक्रमा काढली. आता हे टप्प्याटप्प्याने पुढे व्हायचं. संत परिक्रमा काढली आता लोकांनी पैसे काढून काढली. आपण त्याला देणगीदार आपण डोनर आपण त्याच्यामध्ये काही बघूया की गाडी कोण देत असेल तर कोण पंगत घालत असेल तर कोण नाश्ता देत असेल तर असं हळूहळू त्याचं पण नियोजन लावू. पण त्यासाठी लोकांना पहिलं वळण लागलं पाहिजे. त्या हिशोबाने 30 नोव्हेंबर पर्यंत नावं दिली पाहिजे. दरवर्षी 2 जानेवारी येण्याची व्यवस्था केली पाहिजे. हे छोट्या गोष्टी आहेत पण हे आपण टीमवर्क म्हणून त्या आपण सर्वांनी मिळून केल्या पाहिजेत करत राहिल्या पाहिजेत. आता ग्रामीण भागात वारकरी म्हणून सहभाग अधिक राहतो. शहरी भागात ते थोडं अवघड काम पडतं. शहरी भागात लोक व्यस्त आहेत त्याच्यात त्याला वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे आपलं पुणे शहरात पिंपरी चिंचवडमध्ये सर्व संतांच्या पुण्यतिथी करणे हे उपक्रम अजून थोडेसे आपले मागे पडले ते होत नाहीत त्या ठिकाणी. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे आणि तुमच्या तालुका स्तरावर पण की सगळ्या संतांच्या पुण्यतिथी एकाच ठिकाणी केलं पाहिजे गरज नाही. आपण 15 संतांच्या करतो 13 वेळा करतो. 13 गावांना संधी द्या ना. प्रत्येक गावाने फक्त वर्षातून एकदाच करायची. इतर सर्व लोकांनी त्या गावी जायचंय. दुसऱ्या ठिकाणी करणार त्या गावी जायचे. त्यामुळे त्या सगळ्या गावांना वळण लागेल. ती लोक जोडली जातील आणि तिथले 2-3 मुलं आपल्याला नवनवीन मिळतील. आपल्यामध्ये तरुणांची संख्या देखील वाढवणं गरजेचं आहे. आपण ती देखील त्याच्यात कमी पडतोय. त्या दृष्टीने देखील आपण विचार केला पाहिजे. आता जसं मला एक निवेदन दिलं की यांची मदत वाढत यावा अशी सर्वांनी सहाय्य करून दिलं तसं तरुणांचा सहभाग करण्यासाठी काय आपलं करता येईल असं सूचना येऊ द्या आमच्याकडे. आपण त्याच्यात कशी अंमलबजावणी करता येईल ते करू. हे अहवाल इतरही तालुक्यांचे सर्वांनी वाचले पाहिजे. का वाचले पाहिजे मी नेहमी सांगतो. उदाहरणार्थ भोर तालुक्याने काय केलंय तिथं रघुकुल प्रतिष्ठानला बरोबर घेऊन त्या ठिकाणी मुलांसाठी रोज त्यांनी तिथं त्यांना भजनाचं वगैरे शिक्षण देतात. मग तो उपक्रम जर चांगला आहे तर तो इतर तालुक्यांनी का स्वीकारू नये.
किंवा बारामती तालुक्यात दर महिन्याच्या 2 तारखेला तिथे कोराड्याला डोळे मोफत डोळे तपासणी वगैरे शिबिर त्या ठिकाणी घेतलं जातं. तर तो जो उपक्रम आहे त्यांनी जो केला तो इतर तालुक्यांनी का घेऊ नये? तुमच्या सौरभ शिंदेने सचिन पवारांचं 12 महिने सगळं गाथ्यावर त्यांनी चिंतन ठेवलं होतं दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी तो उपक्रम केला. मग तसा उपक्रम इतर तालुक्यांनी का राबवू नये? हे एकमेकाला अहवाल कशासाठी द्यायचे? ते अहवाल वाचले पाहिजे, त्याच्यातून ते पॉइंट्स घेतले पाहिजे आणि त्यातून इतर तालुक्यांनी देखील त्याच्यापासून प्रेरणा घेऊन त्या पद्धतीने आपण पुढे काम केलं पाहिजे. फक्त केवळ म्हणून आपल्या वारकरी सेवा संघात कमी कार्यकर्ते आले तरी आपल्याला त्याची चिंता नाही, कारण आपली नियमावलीच अशी आहे. इतर संघटनेने आपल्या नियमावलीत फरक असा आहे की तुम्ही प्रसिद्धीच्या मागे धावायचं नाही, तुमची निवड झाली अध्यक्ष म्हणून फ्लेक्स पुढे लावायचे नाही, तुमच्या गाडीवर तुमच्या संघटनेचा म्हणून बोर्ड लावायचा नाही, तुमचं कार्ड छापून त्याचा टोल माफीसाठी म्हणून उपयोग करायचा नाही, दर्शनासाठी उपयोग करायचा नाही. या गोष्टी सगळ्या पाळायच्या. या पाळून काम करणारे लोक आजकाल समाजामध्ये कमी भेटतील पण ते प्रामाणिक भेटतील आणि तेवढीच लोकांना बरोबर घेऊन आपलं काम करायचे. अधिक काही गर्दीची गरज नाही आपल्याला. गर्दी लोक जेवढी तेवढी आपलं पुरेशी आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. त्याच्यामुळे जेवढे येतील लोक त्यांना बरोबर घेऊन आपलं काम करायचे. ती लोक स्वतः जरी सुधारली तरी आपल्याला उत्तम आहे. समाज सुधारण्याच्या भानगडीत पडू नका. आपण स्वतः सुधारा, आपलं कुटुंब सुधारा, सगळं बाकी समाज आपोआप सुधारतोय. याच्यामध्ये आपलं पुढे जाऊन आपली जी मुलं आहेत तरुण त्यांना रोजगार निर्मितीसाठी काय करता येईल आपल्याला वारकरी सेवा संघाच्या माध्यमातून हे देखील काही ना काही सगळ्यांच्या सूचनेनुसार आपण काही ना काही उपक्रम त्यातला करू शकतो असं मला वाटतंय. पण मी एकदम हे का नाही काढत किंवा पहिला सहभाग तो वाढू द्या लोकांचा. त्या हिशोबाने टप्प्याटप्प्याने जसं जमेल तसं काम करता येईल. आपलं हे काम निरंतर चालणार आहे. त्यामुळे कार्यकारिणी कोण येईल कोण जाईल हे 2 भाग आहेत. माणसं येतील जातील. शो मस्ट गो ऑन. नाटक असतं एखादं, नाटकामध्ये जर एखादं पात्र असतं त्याला काही आजार झाला तर पडलं तर ते नाटक पडत नाही, लगेच दुसरा माणूस ते पात्र घेऊन ते पुढे सुरू करतो. त्याला म्हणतात शो मस्ट गो ऑन. तसं हे आपलं वारकरी सेवा संघाचं कार्य आहे की लोक येतील जातील, हे काम हे चालू राहिलं पाहिजे. या हिशोबाने सर्वांनी या कामाकडे पाहावं. आणि पद जे आपण बदलतोय आता की पहिल्या लोकांनी काम केलं नाही म्हणून आपण नवीन कार्यकारिणी करतोय असं अजिबात नाही. की सर्वांना संधी देण्याचा आपला उद्देश आहे म्हणून ते बदलते. त्यामुळे सर्वांनी समजून घ्या. तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत निश्चित. त्यामुळं ही भावना निश्चित समजून घ्या. पुढे आबांचं जे त्यांचं स्किल आहे त्याचा वापर आपण संस्थेसाठी निश्चित करून घेणार आहोत. म्हणजे आता ते पदावर असले म्हणूनच केला पाहिजे, नसले तर करायचं नाही असं काही विषय नाही. आणि ह्याच्यात पुन्हा भविष्यात अजून वेगळी काही त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली तुम्हाला भविष्यात दिसेल. लक्षात घ्या, प्रत्येकावर जबाबदारी काही ना काही येत राहणार आहे. हे रोटेशन आहे. त्यामुळे रोटेशन जेव्हा होतं तेव्हा कधी आपल्यावर जबाबदारी येते, कधी नाही येते. कधी आपण नेता होणार, कधी कार्यकर्ता होणार, कधी स्वयंसेवक होणार, कधी झाडूवाला होणार, कधी आपण साहेब होणार. सगळं हे आपलं रुटीनने होणार आहे. त्याच्यामुळे काही कोणी त्याच्यात मानण्याचं कारण नाही. तसंच 2026-27 या वर्षासाठी नूतन अध्यक्ष या ठिकाणी निवड. आता मी या कार्यक्रमात आपल्या कार्यक्रम पत्रिकेत नव्हती पण अध्यक्ष भाषण संपत आलंय आणि नवीन अध्यक्षाची निवड या ठिकाणी मी जाहीर करतोय. त्या अध्यक्षांनी देखील सर्व नियमावली जी आपली आहे ते पद्धतीने पालन करून त्याचं पुढे कार्यक्रम पुढे राबवायचे. सर्वांना बरोबर घेऊन काम करायचे. त्यानंतर त्यांना मोबाईल त्यांनी त्यांचे उपाध्यक्ष सचिव इतर सर्व कार्यकारिणी त्यांची निवडायची. त्यामध्ये जे तालुकाध्यक्ष आहेत त्यांना आपण जिल्हा कार्यकारिणीत संधी द्यायची आणि त्यांच्या सल्ल्याने आपण त्या तालुक्याच्या पुन्हा कार्यकारिणी करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहायचे अशी सूचना देऊन मी श्री निवृत्ती भिकाजी कोळेकर तथा आबा यांची 2026 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2027 अशी 2 वर्षाच्या कालावधीसाठी आम्ही सर्व वारकरी सेवा संघाची राज्याच्या कार्यकारिणीची बैठक घेऊन 15/12/2025 रोजी झालेल्या बैठकीनुसार त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना हे नियुक्तीपत्र सर्वांसमक्ष देत आहे आणि यानंतर त्यांनी अध्यक्ष कार्यक्रम संपला, हा कार्यक्रम संपला, परंतु नवीन अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार घेतला असं जाहीर करावं आणि त्यांनी त्यांची कार्यकारिणी निवडण्याची पुढची प्रक्रिया सुरू करावी. तसेच आता जे तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष त्यांना देखील मी सूचना करतो की आज किती तारीख आहे? आज मला वाटतं 18 तारीख आहे. तर या महिना अखेरीपर्यंत म्हणजे 31 जानेवारी अखेर निवृत्ती आबांनी सगळ्यांशी संपर्कात राहून
सर्व भंडारा डोंगर. त्यांच्याकडे आता भंडारा डोंगरचा मोठा सप्ताह आहे, त्याचं नियोजन आहे. अध्यक्ष तेच आहे. 27 तारखेपासून मला वाटतं 3 तारखेपर्यंत आहे. 23 ते 31 पर्यंत ते थोडे त्याच्यामध्ये व्यस्त आहे. त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की 5 फेब्रुवारी पर्यंत आपापल्या ठिकाणची तालुका स्तरावरची यादी कार्यकारिणी संभाव्य कोण कोण असावे अशी यादी त्यांच्याकडे सादर करावी. त्यांनी आमच्याशी चर्चा करून ती यादीची आपण निश्चिती या फेब्रुवारी अखेर या सर्वांचं पुढचे तालुका अध्यक्षांची पदग्रहण हा फेब्रुवारी अखेर करावा. या महिनाभर थोडं तुम्ही व्यस्त राहावं लागेल तुम्हाला. 5 तारखेपर्यंत सर्वांनी त्या हिशोबाने याद्या करून नवं जुनं जे काय करायचं ते करू. एक परत पद वाटायची वगैरे नंतर सांगत बसू नका. तरी पण एखादी आपण वाढ त्याच्यात करू किंवा 4-2 राहिले आपल्याला करायचे समजा 2-4 महिने, पण पुन्हा परत अजून वाढवायचे असलं काही आपल्याला करायचं नाही. त्याच्यामुळे पहिलाच विचार करून तालुक्यातल्या सर्व भागांना प्रतिनिधित्व मिळेल अशा पद्धतीने याद्या करून त्या त्यांच्याकडे सादर कराव्यात. त्यांचा फोन नंबर त्यांच्याकडून घेतला तरी चालेल किंवा मी सांगतो सर्वांनी लिहून घ्या. 9850 744 181. बरोबर ना? दुसरा एक नंबर आहे 83 81 02 2002. 83 81 02 2002 हे 2 फोन नंबर आहेत. त्यांच्या फोनवर ते याद्या करून व्हॉट्सअप केले तरी चालतील. आणि तुम्ही ते निवृत्ती आबा कोळेकर कुठला दुसरा का पहिला 9850 744 181. आणि हे प्रत्येकाने त्यांना याद्या करत राहू नका. आपापल्या तालुका अध्यक्षांकडे द्या. तालुका अध्यक्षांनीच करा. म्हणजे काय होते तालुका अध्यक्ष वेळ करणार, इतर कोण वेळ करणार, इतर कोण तुम्ही जे कोण असेल त्यांनी आपापल्या तालुका अध्यक्षांशी संपर्क साधा आणि त्यांच्याकडे याद्या लवकरात लवकर जाईल 5 तारखेपर्यंत असं पहा. आणि तिथून पुढे त्यांनी या महिना अखेरीपर्यंत आपल्या कुठेही तुम्ही एखाद्या ठिकाण ठरवून त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन इतर तालुका अध्यक्षांची नियुक्ती, हे हँडबिल छापणं वगैरे या सर्व प्रक्रिया त्या दरम्यानच्या काळात तुम्हाला पूर्ण करून त्याची पत्र तयार करून त्यांना आपण सोबत नियमावली देतो. संजयजी बोरगे यांचं दिलीप बाबा खोडेचं मार्गदर्शन घ्या. आपण सोबत जी नियमावली जोडतो ती नियमावली सर्व संतांच्या पुण्यतिथी या वर्षभरात कुठल्या तारखेला आहे ती यादी ती सर्व तयार करून त्या पद्धतीने त्यांना जोडून स्टेपल करून ती पत्र त्यांना देण्याची आपण व्यवस्था या महिन्याखेरीस पुढच्या महिन्याखेरीस करूया. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो सर्वांनी उभं राहू आपण आणि आपण हे पत्र प्रदान करूया आणि त्यांच्याकडे हा चार्ज देऊया. तालुक्याच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्षांचा सन्मान. मुळशी जाऊ का मुळशी पॅटर्न कार्यक्रमाचा समारोप आमच्या दौंड तालुका वारकरी सेवा संघाचे माजी अध्यक्ष माऊली शेळके यांनी करावा असं त्यांनी विनंती करतो. माझ्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य वारकरी सेवा संघाचे आढावा बैठकीच्या निमित्तानं वारकरी सेवा संघाचे संस्थापक आदरणीय सन्माननीय भक्तपरायण राजाभाऊ चौदार या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं मी या ठिकाणी दौंड तालुक्याच्या वतीनं आणि सर्व वारकरी सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर काही भक्तपरायण
जिल्हाध्यक्ष संजयजी महाराज बोरगे यांचे या ठिकाणी सर्व भारतीय सेवा संघाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. श्रीभक्त पाटील आमचे स्नेही आणि आमचे मार्गदर्शक माणिकांना भराडे आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच त्यांचं अतिशय नाव गौरव आहे आणि खऱ्या अर्थानं पडद्याचं काम असते ते फार तोडावर येत नाही, परंतु अतिशय निपुण असं काम असणारे दिलीपराव खोडे जे सचिव आहे जिल्हाध्यक्ष संघाचे, त्यांचे या ठिकाणी मी तालुक्याच्या वतीनं आभार व्यक्त करतो. हरिभक्त पाटील मनसिंगराव पवार त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आता ज्यांची निवड झाली आमचे मार्गदर्शक आणि ज्यांचा सरळ म्हणजे समुद्रासारखा असा मागचा हात आहे असे निवृत्ती कोळेकर यांचंही आता या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. मी प्रथमतः दौंड तालुक्याच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आणि आमचे मार्गदर्शक वाबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो, त्यांच्या वतीनं आपले या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि ज्यांचे आता सौरभजी शिंदे यांची या ठिकाणी सचिवपदी नेमणूक झाली त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आमचे आधी स्पष्ट होते विलास तात्या बालवडकर आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. गहिनाथ महाराज कळसकर आपले या ठिकाणी आभार. चंद्रकांत महाराज आनंदे आपले या ठिकाणी आभार. सर्वच तालुक्यात आलेले मान्यवर मंडळी दौंड, शिरूर, इंदापूर, बारामती, हवेली, भोर, राजगड या सर्व तालुके, बारामती तालुका या तालुक्यातील सर्व अध्यक्ष पदाधिकारी सचिव आपले या ठिकाणी दौंड तालुक्याचे नम्रपणे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम झाला आहे, परंतु बसायला कार्यक्रमाची सांगता होते. आता विश्वात मेले येणे पोसावे तू शोधी बदलावे बसायला रे जे काळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रचिवाडो होता परस्परे पडो मित्र जीवांचे मृतांचे गिरवाव ईश्वर स्वधर्म सूर्य पाहू देवांचे तो ठेला हो प्राणीदात वर्षितात मंडळी ईश्वर निष्ठांची मांड्याळी अनवरत भूमंडळी भेटतया होता चला कल्पतरुचे आरो चेतना चिंतामणीचे गाव भूर्णव पियुषांचे चंद्र विजया लांछन मार्कंड देता परीन हे सर्वाई सला सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे लोकी भजेरवाली पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजे विशेष लोके दृष्टे वाये एकमये श्री विशेषाहु आहो येदान प्रसाहु ये वरी ज्ञान देवो सुख्याला ये वरी ज्ञान देवो सुख्याला ये वरी ज्ञान देवो सुख्याला. हरि ओम. शांती शांती शांती. या सर्वच कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं दौंड तालुका वारकरी सेवा संघाच्या वतीनं हार्दिक आभार.